तुमचं वय 25, 30, 35 किंवा 40 आहे आणि तुम्हाला 50ला रिटायर व्हायचं आहे. किती कॉर्पस निर्माण होईल चला पाहूयात या रीलमध्ये. समजा तुमचं वय 25 आहे, 30,000ची SIP तुम्ही केलेली आहे. 12% जरी परतावा मिळाला, तुमच्या हातात आहेत 25 वर्ष, 5,69,00,000चा मोठा कॉर्पस निर्माण होत आहे. समजा तुमचं वय 30 आहे, SIP 30,000ची, 12%चाच परतावा, तुमच्या हातात आता मात्र 20 वर्ष आहेत. तुमचा कॉर्पस निर्माण होतोय 2,99,00,000चा. आता समजा तुमचं वय 35 आहे, 30,000ची SIP, 12%चा परतावा, आता तुमच्या हातात आहेत फक्त 15 वर्ष, 1,51,00,000चा कॉर्पस निर्माण होईल. आणि समजा तुमचं वय 40 आहे, वय 40 असताना 30,000 रुपयांची SIP तुम्ही सुरू केलेली आहे, 12%चा परतावा मिळतोय. आता मात्र तुमच्या हातात फक्त 10 वर्ष आहे, कॉर्पस निर्माण होईल 69,70,000चा. तुमच्या एक लक्षात आलं असेल आता, जेवढा मोठा कालावधी तेवढा मोठा कॉर्पस. त्यामुळे रिटायरमेंटसाठी मोठा कॉर्पस निर्माण करायचा असेल तर अमाऊंट किती यापेक्षा कालावधी किती देता यालाच महत्व आहे.